नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। माझं नाव श्रद्धा आहे आणि आज आहे गटारी स्पेशल। सो आम्ही करणार आहोत मटन सुक्का आणि चिकन सुक्का। हे सगळे आपले सामग्री आहे। हे सर्व आपल्याला लागणार आहे मटन आणि चिकन सुक्कासाठी। हा आहे अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट। हा आपला काला वाटण, हा टोमॅटो प्युरी, हा आहे चिकन मसाला, हा मटन मसाला, हा हळद, ही आपली आगरी कोली मसाला आहे, हा पोटे संडे स्पेशल मसाला, हा कश्मीरी लाल मिरची पावडर, हा मीठ आणि खडा मसाला, आणि हा आहे धना पावडर, तेजपत्ता आणि बारीक चिरलेले कांदे। स्टार्ट करूया आपला रेसिपी। मग आता आम्ही टाकतोय तेल कढाईमध्ये। तेल आता तापलेलं आहे। मग आता आम्ही टाकू आपले सगळे खडे मसाले। याला आम्ही मस्तपैकी भाजून घेऊया तेलामध्ये, आणि नंतर याच्यात आम्ही टाकूया लांब चिरलेले कांदे। आता आम्ही टाकूया कांदा याच्यात। मंडळी, कांद्याला आम्हाला मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे। टाईम लागेल, पण चांगल्या प्रमाणे आपल्याला याला शिजवायला ठेवायचं आहे। मंडळी, मस्तपैकी आपला कांदा शिजलेला आहे। आता आम्ही टाकूया याच्यात टोमॅटो प्युरी। आता आम्ही याच्यात अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या पेस्ट टाकूया। हे सगळं तुमच्यावरती आहे की तुम्हाला पेस्ट आधी टाकायचं आहे की नंतर टाकायचं आहे। मी नंतरच टाकतो, कारण की पेस्ट कसं लसूण असतात त्याच्यात, आणि लसूण खाली लागतो तेलामध्ये, म्हणून मी मोस्टली ट्राय करते की लसूणचा पेस्ट कांदा प्युरी वगैरे टाकूनच टाकूया आपण। मंडळी, आपण आता थोडा याला शिजवायला ठेवायचं आहे। मग याच्यात आम्ही झाकण ठेवूया आणि 2-5 मिनिटात नंतर परत एकदा चेक करूया की शिजलेला आहे की नाही प्रॉपरली। तो एकदा आम्ही झाकण उचलून बघू की शिजलेला आहे की नाही। शिजलेला आहे, चांगल्यापैकी शिजलेला आहे। हे बघा, इथे ऑइल दिसतंय ना तुम्हाला, चांगल्यापैकी शिजलेला आहे। आता आम्ही याच्यात टाकूया हळद आणि मीठ। आता आम्ही टाकतोय मीठ आणि जे काही मी तुम्हाला सामग्री दाखवलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आम्हाला स्पायसी जास्त आवडतो, मग आम्ही मसाले वगैरे जास्त टाकतात। हे आता हळद आणि मीठ टाकलेलं आहे। आता याच्यात आम्ही टाकणार आहोत चिकन आणि याला वाफेवरती ठेवणार आहोत। हे टाकते आता चिकन। मंडळी, आता आम्ही बघून घेऊया। मस्त एकदम पाणी सुटलेलं आहे चिकनचा, आणि आता याच्यात आम्ही टाकूया मसाले। हे बघा, मस्त पाणी सुटलं आहे, तेल पण दिसतोय, याचा चव वेगळाच येतोय। मंडळी, आता आम्ही चिकन मसाला टाकूया। पहिला चव अनुसार टाकायचा आहे। आता आम्ही टाकूया आगरी मसाला। हा जास्त तिखट असतं। आता आहे पोटे मसाला, हा पण तिखट असतं, ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू।
आणि आता आम्ही टाकतोय काश्मीरी लाल मिरची पावडर. मीठ आता सध्या नाही टाकणार आहे. आता आम्ही टाकणार आहे धना पावडर. याला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मिक्स करून नंतर परत आम्ही झाकण ठेवूया. याच्यात सध्या पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे आपल्याला, कारण आम्ही चिकन सुक्का करणार आहोत. मंडळी, याला आता मस्तपैकी मिक्स करून आम्ही आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळात चेक करूया की किती यांनी चिकनाने पाणी सोडलेलं आहे. मंडळी, याच्यात आता आम्ही थोडंसं गरम पाणी टाकूया. कुठल्याही जेवणमध्ये आपल्याला नेहमी गरम पाणीच टाकायचं असतं. थोडं गरम पाणी टाकून थोडा वेळ आपण अजून याला वाफावरती ठेवून नंतरला आम्ही याच्यात आपला काला वाटण टाकूया. मंडळी, आता याला चेक करून बघूया की कसं झालं आहे. हा काय स्मेल सुटला आहे. तरी बघा याची किती मस्त दिसते. तर याला मिक्स करून बघूया. तरी आपला चिकन ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आता फक्त 2-5 मिनटासाठी आपल्याला याला वाफावरती ठेवायचं आहे. त्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर कापून आपल्याला याच्यामध्ये मस्त जास्त कोथिंबीर टाकायचं आहे. मंडळी, आता याला ओपन करून बघूया. याला म्हणतात झणझणीत चिकन, असं माझा हस्बंड बोलतो. आता याच्यात आम्ही टाकूया काला वाटण. याला मस्तपैकी मिक्स करून काला वाटण फक्त 2 चम्मच टाकलं आहे. मंडळी, चिकन झाला आहे आपला, मस्त शिजला आहे. आता आम्ही याच्यात टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. याला टाकून फक्त 30 सेकंड किंवा 1 मिनिटसाठी झाकून ठेवावे. याचा पण मस्तपैकी वाफ येऊ द्या. मंडळी, चिकन आमचा तयार झालेला आहे. मस्तपैकी झालेला आहे चिकन तयार. मंडळी, आता आम्ही स्टार्ट करतोय मटन सुक्का. मी मटन ऑलरेडी बॉईल करून घेतला आहे. पहिला 7 शिटी घेतली आणि असं तयार झालेलं आहे आता मटन. आता आम्ही याची रेसिपी सुरू करूया. आता पहिला येणार आहे खडा मसाले. जसं चिकन सुक्का केलं आहे तसंच मटन सुक्काचं पण सेम सामग्री आहे, सेम रेसिपी आहे. फक्त मटनला मी पहिला 7 शिटी घेऊन बॉईल करून ठेवलेला आहे. आता याच्यात पण आपल्याला लांब चिरलेले कांदे टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला पण शिजायला ठेवायचं आहे. मंडळी, कांदा मस्तपैकी शिजलेला आहे. आता याच्यात आम्ही टाकूया टोमॅटो प्युरी. मंडळी, आता आम्ही टाकूया ते अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याला मस्तपैकी मिक्स करून आता आम्ही टाकणार आहोत मटन. आणि सेम जसं चिकनमध्ये केलेलं तसंच मटनमध्ये करणार आहोत. आता आम्ही टाकत आहोत मटन. हा बॉइल्ड मटन आहे. आता मंडळी, याला पण मिक्स करून मस्तपैकी झाकण ठेवून याचा पण वाफ घ्यायचा आहे आणि
5-10 मिनिटात आम्ही याला एकदा बघूया. मंडळी, हा आहे आपला मटणचं पाणी. याला कधी पण यूज करायचं, कधी याला फेकायचं नाही. याच्यानी चव मस्त लागते. हे बॉईल करून ठेवलेलं आहे आणि याच्यात आम्ही खडा मसाला टाकले, सगळा अख्खा मसाला टाकलेला आहे. मंडळी, मटण सोबत आम्ही बटाटा पण टाकलेला आहे. आता आम्ही टाकूया हळद नंतर आम्ही टाकूया मीठ चव अनुसार. आणि याला मिक्स करून आम्ही ठेवूया वाफावरती. मस्तपैकी मिक्स करून आम्ही वाफावरती ठेवूया. आता याला मस्त शिजवलेलं आहे. आता याच्यात आम्ही टाकूया मसाले. हा आहे आता आपला मटन मसाला. तुम्हाला तुमचा चव अनुसार तुम्हाला सगळं टाकायचं आहे. आता आम्ही टाकतोय आपला आगरी कोली मसाला. यानंतर आम्ही टाकणार आहोत आपला पोट्टे मसाला संडे स्पेशल. हा भरपूर तिखट मसाला आहे, मग तुम्ही तुमच्या चव अनुसार तुम्ही तसं टाका. हा आहे आपला काश्मीरी लाल मिरची पावडर. धना मसाला. आणि थोडीशी मीठ. याला मस्त आम्ही मिक्स करून नंतर परत याला आम्ही ठेवणार आहे वाफावरती. मटण आमचा ऑलमोस्ट झालेला आहे. आता याच्यात पण आम्ही बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून याला 5-10 मिनिटासाठी वाफावरती ठेवणार आहोत. तुम्ही मिक्स करू शकता किंवा तुम्ही असं पण झाकून वाफावरती ठेवू शकता. फायनली जेवण रेडी झालेलं आहे आणि माझे दीदी आणि जिजू आले आहे गटारीसाठी. हाय, हे राज जिजू आणि पूजा दीदी. श्रद्धाने बघा बनवलेला मटन सुका, चिकन सुका आणि फिश पापलेट फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. आता आम्ही टेस्ट करून बघतोय कसं झालंय. आम्ही रेटिंग देऊ. पहिला काय खायचं? मटन ना चिकन फिश. बघून तर भारी वाटतंय. फिश तर चांगले आहे. सगळे आगरी स्टाईल आहे. मस्त झालेलं आहे. एक नंबर. फिश पण भारी आहे. चिकन फ्राय करतो. चिकन सुका. एक नंबर. थँक्यू. या मित्रांनो गटारीला. हॅपी गटारी. हॅपी गटारी. हा मग मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी कॉमेंटवरती नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.